नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भातील जी काही काल अपडेट आलेली आहे आणि त्यासोबतच गेल्या काही आठवड्यामध्ये ज्या अपडेट्स आल्या त्या संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ज्यावर नवीन जाहिराती किंवा ज्या ओरिजिनल PDF फाईल्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठीची किंवा MPSCची तयारी करत असाल तर संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक करून अपडेट पाहूया. पहिलं परिपत्रक आहे 26/8/2025चं. यामध्ये विषय आहे कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याच्या बाबतीत. तुम्ही वरतीच पाहू शकता, दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे. तर ठाणेकडून हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं 26 तारखेला. यामधून आपल्याला फक्त जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत, म्हणजे जास्त वेळ वाया जाणार नाही. इथे पहा, तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावर पात्र किंवा अपात्रता आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी 9/9/2025 म्हणजे पुढच्या महिन्यात 9 तारखेला 9 सप्टेंबरला तुम्हाला सिंचन भवन तळमजला कोपरी कॉलनी 12 बंगला रोड ठाणे येथे सकाळी 11 वाजता न चुकता उपस्थित राहण्याच्या बाबतीत. तर हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीच्या बाबतीत. ज्या ज्या उमेदवारांची नावे किंवा जे जे उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरवले जातील तर त्यांच्यासाठी इथे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलेलं आहे. आता किती तारखेला बोलावलं? 9 तारखेला. कुठे बोलावलं? तर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. म्हणून तुम्ही जर ठाण्यासाठी फॉर्म भरला असेल आणि यादीमध्ये तुमचं नाव असेल, खाली पहा, खाली यादी आहे. बाकी गोष्टी आपण पाहणार नाही आहोत. कोणते डॉक्युमेंट लागतात, काय लागतात ते सर्व त्यांनी प्रसिद्धीपत्रकात आणि यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे कोणताही प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही. इथे पहा, सरळ आपण यादी जर पाहिली तर उमेदवारांची नावे आहेत. त्यानंतर जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे, किती मार्क्स तुम्हाला पडली त्याची माहिती माहिती देखील आहे आणि सर्व डिटेल्स इथे त्यांनी या लिस्टमध्ये दिली. तुम्ही पाहू शकता एकूण 8 पानांची ही यादी आहे. खाली त्यांनी सांगितलेलं आहे की तपासणी कशा पद्धतीने होईल. जवळपास 10 उमेदवारांचा नावांचा यामध्ये समावेश आहे. तर हे ठाणे परिमंडळ झालं. या व्यतिरिक्त आणखी सुद्धा अपडेट आलेले आहे, त्याही आपण पाहणार आहोत. पण ज्यांनी ज्यांनी ठाणे परिमंडळात फॉर्म भरला असेल आणि इथे तुम्ही पाहू शकता की त्याची यादी प्रसिद्ध झाली, तर ती तुम्ही एकदा वेबसाईटवर जाऊन चेक करा किंवा आपल्या ग्रुपवर सुद्धा आहे, तिथूनही तुम्ही ही यादी जी आहे ती पाहू शकता. नंतर पहा, पुढील परिपत्रक आहे 26/8/2025चं. पण हे साताराकडून काढण्यात आलं. तुम्ही पाहू शकता, सातारा जो आहे कोल्हापूर परिमंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत हे काढण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलं. संवर्ग कोणता आहे तर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठीची कागदपत्रे पडताळणीबाबत उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या. यांचं सुद्धा कधी होणार आहे? 9/9/2025लाच. ठिकाण तिथे तुम्ही पाहू शकता की सातारा सिंचन मंडळ परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ कृष्णानगर सातारा या ठिकाणी होणार आहे आणि सकाळी 10 वाजता. सकाळी किती वाजता उपस्थित राहायचं? 10 वाजता उपस्थित राहायचं आहे आणि कोणाला उपस्थित राहायचं त्याची यादी खाली आपण पाहूया. इथे पहा, उमेदवारांची नावे आहे. यामध्ये 1, 2, 3 3 उमेदवारांचा समावेश आहे. तुम्ही नाव पाहू शकता. तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचू शकता की सातारा परिमंडळाची या ठिकाणी जो आपला निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद होतं त्या पदासाठीची यादी लागलेली आहे आणि आता त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलं. नंतर पाहूया पुढील अपडेट. पुढची अपडेट आहे अमरावती परिमंडळाच्या संदर्भात. इथे जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आहे कागदपत्रे पडताळणीसाठी. ही नोटीस आलेली आहे 29 ऑगस्ट 2025ला. इथे सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की 9 तारखेला हजर राहायचं आहे. किती वाजता हजर राहायचं आहे? 11 वाजता. काही ठिकाणी 10 आहे, काही ठिकाणी 11 आहे. सहसा तुम्ही 10 वाजताच त्या ठिकाणी उपस्थित राहा. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेले आहेतच. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे नावे. तर नावे पहा, या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिली. एकूण पहिल्या पानावर जर आपण पाहिलं तर 8 उमेदवारांची नावे आहेत. नंतर जो फॉर्म आहे या पद्धतीने तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे. खाली तुम्ही पाहू शकता की हा जो फॉर्म आहे हा डिटेलमध्ये आपल्याला दिसतो की कोणकोणती कागदपत्रे आपली तपासल्या जातील. कागदपत्रे आपल्याला कोणती न्यायची ते अगोदर त्यांनी सांगितलं. इथे एकूण 8 उमेदवारांची नावे मेन्शन आहेत. अमरावती परिमंडळात जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी तर नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे पडताळणीसाठी अमरावती असो किंवा सातारा असो किंवा ठाणे असो, तिन्हीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर नक्की तुम्ही ते वेळापत्रक पाहू शकता. आता जाऊया आपण पुढच्या अपडेटकडे. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढची अपडेट आहे. इथे त्यांनी सुरुवातीला फॉर्म दिला आणि नोटीस जी आहे ती खाली दिलेली आहे. नागपूर परिमंडळ आहे. नागपूर परिमंडळामधील देखील कागदपत्रे पडताळणीसाठी निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे पद एकच आहे. जवळपास आपण 4ही
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातल्या नोटीस पाहिल्या. काही नोटीस 23ला आल्या, काही 29ला आल्या, काही 26ला आल्या. त्यामध्ये पद जे आहे ते कॉमन आहे, निम्न श्रेणी लघुलेखक, आणि त्यांचा जो दिनांक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा इथे आपण एकदा कन्फर्म करूया. इथे सुद्धा तोच आहे, म्हणजे 9 ऑगस्टला निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते ठाणे असो, नागपूर असो, सातारा असो किंवा अमरावती असो, तर सर्व परिमंडळातील होणार आहे. म्हणून तुम्ही निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल, पेपर दिलेला असेल, तर नक्की तुम्ही ही यादी चेक करू शकता की तुमची निवड झालेली आहे किंवा नाही, की यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही. आता ज्या ज्या उमेदवारांची नावे या यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना मात्र तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 9 तारखेला उपस्थित राहावं लागेल आणि कागदपत्रे कोणती लागतील ती सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या 4 अपडेट्स आता गेल्या काही आठवड्यामध्ये म्हणजे चालू आठवड्यामध्येच आल्या, त्याची सर्व माहिती मी तुम्हाला दिली. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. पुन्हा जर काही अपडेट आल्या तर त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील, म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामची लिंक जी आहे त्यावर क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठीची किंवा MPSCची तयारी करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा अगदी मोफत मार्गदर्शन सुरू आहे. त्याचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. त्यावर PYQ असो किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स असो किंवा जे काही अभ्यास साहित्य वगैरे आहे ते तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केल्या जातं. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याही ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुन्हा भेटूया आपण एका अपडेटसोबत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता. काही आठवड्यामध्ये ज्या अपडेट्स आल्या त्या संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ज्यावर नवीन जाहिराती किंवा ज्या ओरिजिनल PDF फाईल्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठीची किंवा MPSCची तयारी करत असाल तर संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक एक करून अपडेट पाहूया. पहिलं परिपत्रक आहे 26/8/2025चं. यामध्ये विषय आहे कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याच्या बाबतीत. तुम्ही वरतीच पाहू शकता, दक्षता पथक, मुंबई परिमंडळ, पाटबंधारे विभाग, ठाणे. तर ठाणेकडून हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं 26 तारखेला. यामधून आपल्याला फक्त जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत, म्हणजे जास्त वेळ वाया जाणार नाही. इथे पहा, तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीत प्राथमिक स्तरावर पात्र किंवा अपात्रता आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी 9/9/2025 म्हणजे पुढच्या महिन्यात 9 तारखेला 9 सप्टेंबरला तुम्हाला सिंचन भवन तळमजला कोपरी कॉलनी 12 बंगला रोड ठाणे येथे सकाळी 11 वाजता न चुकता उपस्थित राहण्याच्या बाबतीत. तर हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीच्या बाबतीत. ज्या ज्या उमेदवारांची नावे किंवा जे जे उमेदवार पात्र किंवा अपात्र ठरवले जातील तर त्यांच्यासाठी इथे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावण्यात आलेलं आहे. आता किती तारखेला बोलावलं? 9 तारखेला. कुठे बोलावलं? तर ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. म्हणून तुम्ही जर ठाण्यासाठी फॉर्म भरला असेल आणि यादीमध्ये तुमचं नाव असेल, खाली पहा, खाली यादी आहे. बाकी गोष्टी आपण पाहणार नाही आहोत. कोणते डॉक्युमेंट लागतात, काय लागतात, ते सर्व त्यांनी प्रसिद्धीपत्रकात आणि यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा एक व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे कोणताही प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही. इथे पहा, सरळ आपण यादी जर पाहिली तर उमेदवारांची नावे आहेत. त्यानंतर जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, रिझर्वेशन कॅटेगरी आहे, किती मार्क्स तुम्हाला पडली त्याची माहिती माहिती देखील आहे, आणि सर्व डिटेल्स इथे त्यांनी या लिस्टमध्ये दिली. तुम्ही पाहू शकता एकूण 8 पानांची ही यादी आहे. खाली त्यांनी सांगितलेलं आहे की तपासणी कशा पद्धतीने होईल. जवळपास 10 उमेदवारांचा नावांचा यामध्ये समावेश आहे. तर हे ठाणे परिमंडळ झालं. या व्यतिरिक्त आणखी सुद्धा अपडेट आलेले आहे, त्याही आपण पाहणार आहोत. पण ज्यांनी ज्यांनी ठाणे परिमंडळात फॉर्म भरला असेल आणि इथे तुम्ही पाहू शकता की त्याची यादी प्रसिद्ध झाली, तर ती तुम्ही एकदा वेबसाईटवर जाऊन चेक करा किंवा आपल्या ग्रुपवर सुद्धा आहे, तिथूनही तुम्ही ही यादी जी आहे ती पाहू शकता. नंतर पहा, पुढील परिपत्रक आहे 26/8/2025चं, पण हे साताराकडून काढण्यात आलं. तुम्ही पाहू शकता सातारा जो आहे, कोल्हापूर परिमंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत हे काढण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलं. संवर्ग कोणता आहे तर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठीची कागदपत्रे पडताळणीबाबत उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या. यांचं सुद्धा कधी होणार आहे? 9/9/2025लाच. ठिकाण इथे तुम्ही पाहू शकता की सातारा सिंचन मंडळ परिमंडळ अधिकारी कोल्हापूर परिमंडळ कृष्णानगर सातारा या ठिकाणी होणार आहे, आणि सकाळी 10 वाजता. सकाळी किती वाजता उपस्थित राहायचं? 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. आणि कोणाला उपस्थित राहायचं त्याची यादी खाली आपण पाहूया. इथे पहा, उमेदवारांची नावे आहे. यामध्ये 1, 2, 3 3 उमेदवारांचा समावेश आहे. तुम्ही नाव पाहू शकता. तुम्ही तुमच्या मित्राने मैत्रिणीने जर फॉर्म भरलेला असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचू शकता की सातारा परिमंडळाची
या ठिकाणी जो आपला निम्न श्रेणी लघुलेखक हे जे पद होतं, त्या पदासाठीची यादी लागलेली आहे आणि आता त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलं. नंतर पाहूया पुढील अपडेट. पुढची अपडेट आहे अमरावती परिमंडळाच्या संदर्भात. इथे जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आहे कागदपत्रे पडताळणीसाठी. ही नोटीस आलेली आहे 29 ऑगस्ट 2025ला. इथे सुद्धा त्यांनी तेच सांगितलं की 9 तारखेला हजर राहायचं आहे. किती वाजता हजर राहायचं आहे? 11 वाजता. काही ठिकाणी 10 आहे, काही ठिकाणी 11 आहे. सहसा तुम्ही 10 वाजताच त्या ठिकाणी उपस्थित राहा. डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेले आहेतच. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे नावे. तर नावे पहा या फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिली. एकूण पहिल्या पानावर जर आपण पाहिलं तर 8 उमेदवारांची नावे आहेत. नंतर जो फॉर्म आहे या पद्धतीने तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे. खाली तुम्ही पाहू शकता की हा जो फॉर्म आहे हा डिटेलमध्ये आपल्याला दिसतो की कोणकोणती कागदपत्रे आपली तपासल्या जातील. कागदपत्रे आपल्याला कोणती न्यायची ते अगोदर त्यांनी सांगितलं. इथे एकूण 8 उमेदवारांची नावे मेन्शन आहेत. अमरावती परिमंडळात जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल लोअर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी तर नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे पडताळणीसाठी अमरावती असो किंवा सातारा असो किंवा ठाणे असो तिन्हीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर नक्की तुम्ही ते वेळापत्रक पाहू शकता. आता जाऊया आपण पुढच्या अपडेटकडे. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढची अपडेट आहे. इथे त्यांनी सुरुवातीला फॉर्म दिला आणि नोटीस जी आहे ती खाली दिलेली आहे. नागपूर परिमंडळ आहे. नागपूर परिमंडळामधील देखील कागदपत्रे पडताळणीसाठी निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे पद एकच आहे. जवळपास आपण 4ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातल्या नोटीस पाहिल्या. काही नोटीस 23ला आल्या, काही 29ला आल्या, काही 26ला आल्या. त्यामध्ये पद जे आहे ते कॉमन आहे, निम्न श्रेणी लघुलेखक आणि त्यांचा जो दिनांक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा इथे आपण एकदा कन्फर्म करूया. इथे सुद्धा तोच आहे. म्हणजे 9 ऑगस्टला निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ते ठाणे असो, नागपूर असो, सातारा असो किंवा अमरावती असो, तर सर्व परिमंडळातील होणार आहे. म्हणून तुम्ही निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल, पेपर दिलेला असेल, तर नक्की तुम्ही ही यादी चेक करू शकता, की तुमची निवड झालेली आहे किंवा नाही, की यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही. आता ज्या उमेदवारांची नावे या यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांना मात्र तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 9 तारखेला उपस्थित राहावं लागेल आणि कागदपत्रे कोणती लागतील ती सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास ज्या 4 अपडेट्स आता गेल्या काही आठवड्यामध्ये म्हणजे चालू आठवड्यामध्येच आल्या, त्याची सर्व माहिती मी तुम्हाला दिली. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. पुन्हा जर काही अपडेट आल्या तर त्या तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतील. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामची लिंक जी आहे त्यावर क्लिक करून आपल्या ग्रुपला जॉईन व्हा आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठीची किंवा MPSCची तयारी करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा अगदी मोफत मार्गदर्शन सुरू आहे. त्याचा आपण सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. त्यावर PYQ असो किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स असो किंवा जे काही अभ्यास साहित्य वगैरे आहे ते तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलं जातं. म्हणून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याही ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुन्हा भेटूया आपण एका अपडेटसोबत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता.